हाय गाईज, मी तन्वी परब आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आमचा दुसरा दिवस आणि आता वाजले दुपारचे 12 आणि मी आता आहे आमच्या घराच्या टेरेसवर आणि हा आहे आमच्या आजूबाजूचा परिसर. हे जेवण बनवणं चाललंय. हे काय बनवलंय? हे आम्ही बनवते मुगाची उसळ. आणि तुम्ही काय करताय? मी कारल्याची भाजी बनवते. कारल्याची भाजी बनवणार आहेत. कच्चे आंबे आहेत जे पिकतील नंतर आणि हे आहे पिकलेले आंबे. तर आम्ही पूर्ण पेटी ही जी आहे ती भरली वरपर्यंत आणि 68 आंबे आहेत ह्याच्यात. आम्ही भरलंय आम्ही दोघांनी आणि ह्यांनी आम्हाला गाईड केलंय. कैरीचं सलाड बघ, टेस्ट करून सांग कसं. कैरी चाट दाताने खाते. आंबट. त्याने काय करते? सुके पत्ते आहेत सुकलेले इथे पडलेले ते बघा तिकडे. असे गोळा करून मग तुम्ही त्यांना आग लावणार? व्हेरी गुड. छान छान स्वच्छ करा. सो आज जेवणाला आहे मिसळपाव आणि आंबे. बाय 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 बाय. तू कर बाय बाय. आता वाजले 7:30 आणि आम्ही चाललोय मंदिरात रामेश्वरम मंदिरात. चला गतनी चला आता ऑलरेडी उशीर झालाय. आरतीला जायचं होतं 7 वाजता पण उशीर झाला. मला वाटतं हे ते आहेत का? हो तेच. आता पाऊस येणार आहेत म्हणून सांगतात. ऑल सेट टू गो. येस बोला. तू बघ रेडी झाली. मी पोचलोय देवळात. इथून एंट्री आहे. वाजलेत. आम्हाला मस्त आरती आणि मस्त दर्शन झालंय. The next day. आज तिसरा दिवस आहे आणि आम्ही आता निघालोय गोव्याला जायला. हो हो. आता आपण पोचलोय गोवामधल्या श्री मंगेश टेम्पलला. हा आहे मंदिराचा सुंदर परिसर.
आणि इथे मंदिराच्या बाजूलाच एक छान असा तलाव आहे. आमचं मंगेशीचं दर्शन मगाशी झालं आणि आता आम्ही आलोय शांतादुर्गा मंदिरात. सो आता वाजले संध्याकाळचे 5. मंदिरात दर्शन घेईपर्यंत आम्हाला उशीर झाला जेवायला. सो आता जेवण झालं आणि आता आम्ही निघालो आहे ओल्ड गोवामधील चर्च बघण्यासाठी. आम्ही चर्चच्या आत जाऊ शकत नाही आहे कारण चर्च 5 वाजताच बंद झालं आहे. सो हा आहे चर्चच्या बाहेरचा परिसर. इकडे बघा. सो चर्चवरून निघाल्यानंतर आम्ही आता आलो आहे माझ्या काका आजोबांकडे जे राहतात फोंड्याला. त्यांच्याकडून आता आम्ही निघालो आणि थोडं पुढे गेल्यावरच आम्हाला समजलं की आमची गाडी पंक्चर झाली आहे. सो आता आम्ही सगळे उभे आहोत. टायर चेंज करू आणि मग परत घरी जायच्या प्रवासाला निघू. सो आता ऑलमोस्ट वाजलेत रात्रीचे 10 आणि आता आम्ही निघालो आहे त्यांच्या घरून. आता आम्ही मध्ये जाता जाता एका हॉटेलमध्ये जेवायला थांबू आणि त्याच्यानंतर मग आम्ही पोचू घरी. सो असा होता आजचा आमचा दिवस आणि कालचाही दिवस. खूप छान गेले दोन्ही दिवस आमचे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.